माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये ना ख्रिसमस सेलिब्रेशन होतं आणि ख्रिसमस सेलिब्रेशन म्हटलं की केक तर आलाच, त्याला टिफिनमध्ये केक द्यायचा होता. म्हटलं चला मी घरीच ट्राय करूयात आणि हा छान असा रव्याचा केक मी ट्राय केला होता. एवढा छान आणि स्पॉन्जी झाला होता ना केक हा, आणि खायला तर खूपच टेस्टी, टेक्स्चर पण खूपच छान आलं याचं. म्हटलं चला एवढं छान झालाच आहे तर तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करूया. तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आणि त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. नंतर ते थोड्या वेळ मिक्सरला बारीक करून घेतला. नंतर त्यामध्ये अर्ध्याला कमीच तेल टाकलं, दही टाकलं, त्यासोबत दूध टाकून मिश्रण चांगलं फिरवून घेतलं आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि थोडासा खायचा सोडा टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं आणि रव्याचं असल्यामुळे 10 मिनिट तसंच मिश्रण फुलवण्यासाठी ठेवलं. 10 मिनिटानंतर कढई गरम करायला ठेवली आणि ज्यामध्ये मला केक करायचा आणि त्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये मिश्रण टाकून घेतलं. आणि या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि नंतर मग हे अर्ध्या ते पाऊण तासासाठी मी बेक करायला ठेवलं. पहिल्यांदा गॅस थोडासा फुलच ठेवला होता आणि नंतर मग कमी गॅसवरतीच मी छान असा केक बेक करून घेतला आणि चाकू घालून चेक केलं तर केक खूपच छान बनला होता. एकदम फ्लफी पण झाला होता आणि त्यासोबतच मी चकली पण बनवली होती, ती पण खूपच कुरकुरीत झाली होती. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. बाय.